नैवेद्यमध्ये पानीयं च समर्पयामि हस्तयो वृक्षालनं च समर्पयामि मुखयो वृक्षालनं समर्पयामि राशनार्थे पानीयं समर्पयामि ऐसा शंकर को वेला जय देव जय श्री शंकरा स्वामी शंकरा आरती हो मारो भगवती हो मारो जय देव जय थांबाच्या पलीकडे झाले थोडेसे मागे शस्त्र देशांत
महादेव काही घ्या. आणि प्रमाणेचे या ठिकाणी करायचे. यादव सर आपण तात्काळ या ठिकाणी यायचे. शरद यादव सर, सन्माननीय शरद यादव या. छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी. आजोबा सोहळा या ठिकाणी संपन्न होतो. अलीगडमधून पुष्पवृष्टी. छत्रपती शिवाजी महाराज के. आज प्रतापगड किल्ला या ठिकाणी 352 प्रतापगड दिवस प्रशासनाच्या वतीने साजरा होतोय. सर्व वरिष्ठ अधिकारी, त्यांच्यासोबत सर्व इतर अधिकारी, सर्व कर्मचारी आणि मोठ्या संख्येत सातारकर आणि महाराष्ट्रातून वेगवेगळ्या भागातून आलेले नागरिक, त्याचबरोबर देशातून आलेले वेगळे नागरिक यांच्या समवेत हा कार्यक्रम साजरा होतोय. खूप जल्लोषामध्ये हा कार्यक्रम साजरा होतोय. या ठिकाणी सातारा पोलीस दलाच्या बँडने देखील शिवाजीच्या महाराजांच्या अश्वरूढ पुतळेला मानवंदना दिलेली आहे. थोड्या वेळात या ठिकाणी पुष्पवृष्टी देखील होणार आहे. आज या दिवशीनिमित्त सर्व नागरिकांनी शिवाजी महाराजांनी आज या दिवशी दाखवलेला जो पराक्रम आहे त्याची आठवण म्हणून एक चांगला कार्यक्रम या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानिमित्त सर्वांना मी पोलीस प्रशासनाच्या वतीने आणि प्रशासनाच्या वतीने सगळ्यांना शुभेच्छा देतो. धन्यवाद. छत्रपती शिवरायांचा चरण स्पर्श झालेल्या पवित्र भूमीमध्ये आज आपण इथे सगळ्यांना मी आजच्या प्रताप दिवसाच्या शुभेच्छा देते. आणि महाराजाचा जो परिक्रमाचा जो गाथा होता आणि त्याची जी कीर्ती होती त्यांच्याबद्दल आपण सगळ्यांनी प्रेरणा घ्यायची आहे. महाराज फक्त एक खूप मोठे योद्धा नव्हते, पण एक खूप अतिउत्तम तसेच प्रशासक सुद्धा होते. तर आपण जिथे पण आता इथे जिथे शासकीय कर्मचारी आहे, जिल्हा परिषदची जिथे यंत्रणा आहे, जिल्हा प्रशासनची जिथे यंत्रणा आहे, सर्वांना मी आपला असेच आम्ही कटिबद्ध आहोत की जसं साहेबांचा जसा विचार होता, साहेबांचा जसा कल्पनाचा जसा सातारा होता किंवा महाराष्ट्र होता, तसेच प्रमाणे आम्हाला काम करायचं आहे. आणि आम्ही पूर्ण जिल्हा परिषदेची वतीने आम्ही प्रत्येकाला माहीत आहे प्रतापगड किल्ल्याचा मोठा रेनोव्हेशनचं काम चाललेलं आहे. आता कदाचित पूर्ण राष्ट्रामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये तर ॲटलिस्ट एक मात्र किल्ला आहे जिथे इतकी मोठ्या प्रमाणाने आता पूर्ण रेस्टोरेशनचं काम चाललेलं आहे. इथे आता पूर्ण तुमच्या फोर्टचं जे फोर्टिफिकेशन आहे त्याचं काम आहे, बुरुजच्या दुरुस्तीचं काम आहे, पाणीच्या सुविधाचं एक हे आम्हाला सगळ्यांना माहीत आहे की एक लिव्हिंग फोर्ट आहे. लोक इथे पण आता गाव वस्ती आहेत त्याचं जसं ध्रुवीकरण कसं करायचे, विद्युतीकरण कसं करायचे आणि पाणीच्या जो सोय होता हे सगळ्यांच्या सोयीचं नियोजन केलेलं आहे. त्याच्या योजना जे आहे आता इन प्रोग्रेस आहे. ते विदिन म्हणजे 1 वर्ष 1-1.5 वर्षाच्या कालावधीमध्ये पूर्ण होतील. तोपर्यंत थोडासा आम्हाला एक कष्ट भोगावं लागेल, पण आम्ही तात्पुरती सोयीचं नियोजन केलेलं आहे.